गुढीपाडवा ते रामनवमी रोज सकाळी 11 वेळा रामरक्षा स्तोत्र म्हटल्याने ते सिद्ध होते. श्रीरामरक्षा स्तोत्र हे घराघरातून नित्य म्हटले जाणारे एक पवित्र स्तोत्र आहे. लहानपणापासून मुलांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दिवे लागण्याच्या वेळी शुभम करोती सोबतच रामरक्षा आणि मारुती स्तोत्र मुलांना म्हणावयास सांगावे, म्हणजे ते पाठ होते. त्यामुळे वाणी स्पष्ट आणि शुद्ध होते. रामरक्षा स्तोत्रात श्रीराम नामाने आपल्या शरीराचे मस्तकापासून पायापर्यंत रक्षण करावे अशी प्रार्थना केलेली आहे. एक संरक्षक कवच म्हणून या स्तोत्राचे विशेष महत्त्व आहे. आनंद रामायणातील जन्मकांडाच्या 5व्या सर्गात याचा पूर्व इतिहास सापडतो. हे स्तोत्र श्री भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात सांगितले. पहाटे जाग आल्यावर ऋषींनी ते जसेच्या तसे लिहून काढले. श्रीरामरक्षा स्तोत्र विलक्षण मंत्रसामर्थ्यांनी भरलेले आहे. उजव्या हातात भस्म घेऊन रामरक्षा रोज संध्याकाळी श्रद्धेने म्हटल्यास रामरक्षेच्या प्रभावाने ते भस्म मंत्रले जाते. तो अंगारा दृष्ट लागली असल्यास, माणूस आजारी असल्यास, कोणतीही बाधा झाली असल्यास लावावा, म्हणजे अरिष्ट टळते. नियमित रामरक्षा स्तोत्र म्हणण्याने घरात सुखसमृद्धी आणि शांतता लाभते. या स्तोत्र पठणाने श्रीरामराया सर्वांना सद्बुद्धी देवो हीच प्रभुचरणी प्रार्थना. चला तर सुरू करूया रामरक्षा आणि जाणून घेऊया त्याचा अर्थ. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुपछन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगाः. म्हणजे श्री गजाननाला नमस्कार असो. श्रीरामरक्षा स्तोत्र बुधकौशिक ऋषींचे आहे. श्री सीतेसह श्रीरामचंद्र या स्तोत्राची देवता आहे. अनुष्टुप वृत्तात या स्तोत्राची रचना केलेली आहे. श्री सीता ही मंत्राची शक्ती असून श्री हनुमान हा या स्तोत्राचा शक्तिरक्षक आहे. अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहू धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसिता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नालालङ्कारदीप्तं ददतमृटजटा मंडलं रामचंद्रम इति ध्यानम. म्हणजे डोळ्यापुढे श्रीरामचंद्राचे ध्यान असे असावे. गुडघ्यापर्यंत म्हणजे अजानुबाहू लांब हात असलेले, हातात धनुष्य व बाण धारण केलेले आहेत. बद्ध पद्मासन घातलेले आहे. पितांबर नेसलेला आहे. नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे म्हणजे अतिसुंदर असे डोळे असलेल्या, प्रसन्न चित्ताने डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या सुंदर मुखाकडे ज्याची दृष्टी लागलेली आहे, अशा अनेक प्रकारच्या अलंकारांनी दैदिप्यमान असणाऱ्या मोठ्या जटांचे भूषण धारण केलेले आहे, अशा श्रीरामचंद्रांचे ध्यान करावे. चरितं रघुनाथस्य शतकोटिं प्रविस्तरम् एकेक्षरं पुसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेत जटामुकुटमण्डितं साश्रितूणधनुर्बाणपाणि नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुं रामरक्षा पठे प्राज्ञ पापग्नी सर्व कामदाम. म्हणजे रघुवंशातील श्रेष्ठ अशा श्रीरामचंद्राचे चरित्र 100 कोटी श्लोकांनी वर्णन करण्या इतके विस्तृत आहे. त्यातील एक एक अक्षराने सुद्धा मनुष्याचे महापातक नष्ट होणार आहे. नीलकमलाप्रमाणे सावळ्या वर्णाच्या, कमलाप्रमाणे सुंदर डोळे असलेल्या, सीता व लक्ष्मणासह असलेल्या जटारूपी मुकुटामुळे सुशोभित दिसत असलेल्या, हातात तलवार व धनुष्य असून बाणांचा भाता धारण केलेला आहे, अशा राक्षसांचा नाश करणाऱ्या, स्वतःच्या लीलेने जगाचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतलेल्या जन्मरहित अशा प्रभूंचे ध्यान करून पापे नाहीशी करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी ही रामरक्षा सुज्ञ माणसाने म्हणावी. शिरोमी राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्यो दशो पातु विश्वामित्र प्रियः श्रुती घ्रणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रवत्सलः जिह्वा विद्यानिधी पातु कंठं भरतवंदितः स्कंदो दिव्ययुधः पातु भुजो भग्नेश कार्मुकः. म्हणजे इथून रामरक्षा सुरू होते. त्याचा अर्थ असा: रघुकुलात जन्म घेतलेला श्रीराम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथपुत्र माझ्या कपाळाचे रक्षण करो. कौसल्यापुत्र श्रीराम माझ्या डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींचा आवडता श्रीराम माझ्या कानांचे रक्षण करो. ऋषींच्या यज्ञाचे रक्षण करणारा श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करो. लक्ष्मणावर प्रीती करणारा श्रीराम माझ्या तोंडाचे रक्षण करो. सर्व विद्या संपन्न असा श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण करो. भरताने ज्याला वंदन केले आहे असा श्रीराम माझ्या गळ्याचे
रक्षण करो. दिव्य शस्त्रधारी श्रीराम माझ्या खांद्याचे व शिवधनुष्य ज्याने मोडून टाकले आहे असा श्रीराम माझ्या दंडाचे रक्षण करो. करो सीतापती पातू हृदयं जामनजनिजित्त मध्यम पातू खरध्वंसी नाभी जामवंदाश्रया. सुग्रीवेश कटी पातू सक्तिनी हनुमत प्रभू उरु रघुत्तम पातू रक्षकुल विनाशकृत. जानूनी सेतुकृत पातू जंगे दशमुखांतक पादो बिभीषण श्रीद पातू रामोखिल वपुः. म्हणजे सीतापती श्रीराम माझ्या हातांचे, जमदग्निपुत्र परशुराम याला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे, खर नावाच्या राक्षसाला ठार मारणारा श्रीराम माझ्या बेंबीचे रक्षण करो. सुग्रीवाचा प्रभू श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो. हनुमंताचा प्रभू श्रीराम माझ्या जांघांचे रक्षण करो. राक्षस कुलाचा संहार करणारा श्रीराम रघुवंश श्रेष्ठ श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करो. सेतू बांधणारा श्रीराम माझ्या गुडघ्यांचे, रावणाचा संहार करणारा श्रीराम माझ्या पोटऱ्यांचे, बिभीषणाला राजवैभव देणारा श्रीराम माझ्या पावलांचे आणि श्रीराम अशा प्रकारे माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो. तर येथे मुख्य रामरक्षा संपते आणि पुढे त्याची फलश्रुती दिलेली आहे. फलश्रुती काय सांगते तर एता राम बोलोपेता रक्षाय सुकृती पठेत सचिरायु सुखीपुत्री विजयी विनयी भवेत. पाताल भूतल व्योम चारिण्यश्च छद्मचारिणः नतदृष्टुमुपी शक्तास्ते रक्षितं रामनामभि. रामेति राम भद्रेति रामचंद्रेति वा स्मरण नरो न लिप्यते पापे भुक्तिमुक्तीच विंदती. म्हणजे श्रीरामाच्या सामर्थ्याने युक्त असलेली ही रामरक्षा जो म्हणेल तो दीर्घायुषी सुखी पुत्रवान यशस्वी व विनयी होईल. पृथ्वीवर पाताळात आकाशात फिरणारे कपटी लोक श्रीरामाच्या नावाने रक्षण केलेल्या मनुष्याला मुळीच त्रास देऊ शकणार नाहीत. राम रामभद्र किंवा रामचंद्र असे श्रीरामचंद्राचे स्मरण करणाऱ्या मनुष्याला पाप लागत नाही. त्याला सर्व सुखोपभोग मिळून मोक्ष प्राप्त होतो. जगज्जेत्रेक मंत्रेण रामनामाभिरक्षितं य कंठे धारयस्य करस्ता सर्व सिद्धया. वज्रपंजर नामेदयो राम कवच स्मरेत अव्याहतज्ञ सर्वत्र लभते जय मंगलम. अधिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामिमां हर तथा लिखितवान प्रात प्रबुद्ध बुध कौशिक. म्हणजे जगाला जय मिळवून देणाऱ्या श्रीराम नावाच्या श्रेष्ठ मंत्राने अभिमंत्रित ताईत गंडा दोरा अंगारा वगैरे जो गळ्यात घालील त्याला सर्व सिद्धी त्रास न होता मिळतात. वज्रपंजर नावाच्या या रामकवच स्तोत्राची जो नित्याने पठण करतो त्याची आज्ञा कोणीही मोडत नाही. त्याला सर्व ठिकाणी जय मिळतो व त्याचे कल्याण होते. श्री शंकराने स्वप्नात येऊन ही रामरक्षा जशी सांगितली तशीच ती पहाटे जागे झालेल्या बुधकौशिक ऋषींनी लिहून ठेवली. या ठिकाणी वज्रपंजर नावाचे रामकवच पूर्ण झाले. आता पुढील सर्व रामस्तुतीचे श्लोक आहेत. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलपदां अभिरामश्रीलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः. तरुणरूपसंपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्ण जिनांबरो. फलमूलनाशिनो दातो तापसो ब्रह्मचारिणौ पुत्रो दाशरथरेसौ भ्रातरौ लक्ष्मणौ. शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्यतां रक्षः कुलनिहंतारो त्रायत्तानो रघुत्तमो. आत्तसज्ज धनुष विशुस्पृशा वक्षया शुगनिशंगसंगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वगतपथी सदैव गच्छतां. म्हणजे कल्पवृक्षाची बागच असलेला सर्व संकटे दूर करणारा, स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही ठिकाणच्या लोकांना आनंद देणारा ऐश्वर्य संपन्न श्रीराम हा आमचा स्वामी आहे. तरुण सुस्वरूप नाजूक असून देखील अतिबलवान, कमलाप्रमाणे विशाल डोळे असलेले वल्कले व काळ्या हरणाची कातडी धारण करणारे, कंदमुळे खाऊन राहणारे, इंद्रियांवर ताबा ठेवणारे तपस्वी ब्रह्मचारी, सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे, सर्व धनुर्धाऱ्यांमध्ये श्रेष्ठ, राक्षस कुलांचा नाश करणारे, रघुकुल श्रेष्ठ असे हे दशरथाचे पुत्र श्रीराम व लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करत. सुसज्ज धनुष्य घेतलेले, बाणास्पर्श करणारे, अक्षय असा बाणांचा भाता जवळ बाळगणारे राम लक्ष्मण माझ्या मार्गात सदैव माझ्या समोर चालत. सन्नद्ध कवची खडगी चापबाण धरो युवा गच्छन मनोरथस्माक रामपातू स लक्ष्मणा. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्थ पुरुषपूर्ण कौसल्यो रघुत्तमा. वेदांत वेदो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमा. इत्यन्याती जपेनित्यम मद्भक्तं श्रद्धेयान्वित अश्वमेधादिकं पुण्यम संप्राप्नोति न संशयः. म्हणजे नेहमी सज्ज असलेला, चिलखत घातलेला, तलवार घेतलेला, धनुष्यबाण धारण करणारा, आमचा चालता बोलता मनोरथ लक्ष्मणासह असलेला श्रीराम आमच्या मनाचे रक्षण करो.
लक्ष्मण ज्याच्या मागोमाग जात आहे असा शूर सामर्थ्य संपन्न ककुस्थ राजाच्या कुळात जन्मलेला दशरथ पुत्र, पूर्ण ब्रह्मस्वरूप कौसल्येचा पुत्र, रघुकुल श्रेष्ठ, वेदांताच्या अभ्यासाने जाणण्यास योग्य असलेला यज्ञांचा अधिपती, सनातन असा श्रेष्ठ पुरुष, सीतादेवतेचा पती, वैभव संपन्न व अतुल पराक्रमी अशा या नावांचा श्रद्धापूर्वक नेहमी जप करणाऱ्या भक्ताला अश्वमेध केल्याने मिळणाऱ्या पुण्याहून अधिक पुण्य लाभते, यात संशय नाही. राम दुर्वादल श्यामम पद्माक्षम पीतवाससम स्तुवंती नाभिर्दिर्वे न ते संसारिणो नरः. राम लक्ष्मण पूर्वज रघुवरम सीतापती सुंदरम काकुस्थम करुणानर्वम गुणनिधी विप्रप्रियम धार्मिकम राजेंद्र सत्यसंधम दशरथतनयम श्यामलम शांतमूर्ती वंदे लोकाभिरामम रघुकुलतिलकम राघव रावणारिम. म्हणजे दुर्वेच्या पातीप्रमाणे सावळा, कमळाप्रमाणे नेत्र असलेला, पितांबर नेसलेल्या रामाची जे दिव्य नावाने स्तुती करतात ते जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात. लक्ष्मणाचा वडील बंधू, रघुकुल श्रेष्ठ, सीतापती सुंदर, ककुस्थ राजाच्या वंशात जन्मलेला दयासागर, गुणांचा निधी, ब्राह्मणप्रिय, धर्मशील, राज्यश्रेष्ठ, सत्यवचनी, दशरथ पुत्र, सावळा, शांत स्वरूपाचा, लोकांना आनंद देणारा, रघुकुलाला कुंकुम तिलकाप्रमाणे शोभा देणारा व रावणाचा संहार करणारा असा जो श्रीराम आहे त्याला मी नमस्कार करीतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम, श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. याचा अर्थ असा, श्रीरामाला, रामभद्राला, रामचंद्राला म्हणजे सृष्टीकर्त्या रघुनाथाला, भक्तांचे रक्षण करणाऱ्याला, सीतापतीला माझा नमस्कार असो. रघुकुलाला आनंद देणाऱ्या श्रीरामा, हे रामा, भरताच्या श्रेष्ठ बंधू हे रामा, रामा रणांगणावर कठोरपणा धारण करणाऱ्या हे रामा, तू आमचे रक्षण कर. श्रीरामचंद्राचे चरण मी मनाने स्मरतो, श्रीरामचंद्राचे चरण मी वाणीने स्तवितो, श्रीरामचंद्राच्या चरणावर मस्तक ठेवून मी नमस्कार करतो, श्रीरामचंद्राच्या चरणांना मी शरण जातो. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यं जाने नैव जाने न जाने, दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतो यस्य, तं वंदे रघुनंदनम, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. म्हणजे श्रीराम माझी माता आहे, पिता आहे, तोच माझा धनी, मित्र, सर्वस्व आहे. श्रीरामाशिवाय दुसरं कोणी मी जाणत नाही आणि मला कोणी ठाऊक नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी श्रीरामाचा अगदी एकनिष्ठ भक्त आहे. ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूस जनकनंदिनी सीता आहे, ज्याच्या समोर मारुती आहे, त्या रघुनंदनास मी नमस्कार करतो. लोकांना आनंद देणारा, रणांगणावर धैर्य धरणारा, कमळाप्रमाणे नेत्र असलेला, रघुवंशाचा स्वामी, मूर्तिमंत, दया घनदया सागर अशा श्रीरामचंद्राला मी शरण आहे. मनोजवं मारुतुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कुजंत राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम्. आपदामहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसंपदां तर्जनं यम दूतानां राम रामेति गर्जनम्. म्हणजे मनोवेगे जाणाऱ्या, वाऱ्याच्या वेगाने संचार करणारा, इंद्रियांवर जय मिळवणारा, बुद्धिमान लोकात श्रेष्ठ, वायुपुत्र, वानर समुदायाचा मुख्य व श्रीरामाचा दूत हनुमान, त्याला मी शरण आलो आहे. कवितारूपी फांदीवर बसून राम राम असे गोड अक्षराचे गुंजन करणाऱ्या वाल्मिकीरूपी कोकिळाला मी नमस्कार करतो. संकटाचे हरण करणारा, सर्व प्रकारचे वैभव देणारा, लोकांना आनंद देणारा असा जो श्रीराम आहे त्याला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. राम राम असा नामोच्चार मोठ्याने केला असता संसाराची बीजे भाजून जातात, पुन्हा संसाराच्या फेऱ्यात पडावे लागत नाही, सुख संपत्ती प्राप्त होते व यमदूतांना भय उत्पन्न होते. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलय सता भवतु मे भो राम ममुद्र. राम रामेति रमेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. इति श्री बुधकौशिक विरचित श्रीराम रक्ष स्तोत्रम संपूर्णम. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.
राजांमध्ये श्रेष्ठ असा राम नेहमी विजयी हो. सीतापती रामाला मी भजतो. राक्षसाचे सैन्य ज्या रामाने ठार मारले त्या रामाला मी नमस्कार करतो. रामापेक्षा दुसरा कोणीही श्रेष्ठ नाही. मी रामाचा सेवक आहे. रामावर माझे मन एकाग्र हो. हे रामा माझा उद्धार कर. शेवटी श्री शंकर पार्वतीला म्हणतात की मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठिकाणी राम राम असा रामनामाचा जप करीत मी तल्लीन होतो. हे सुमुखी श्रीरामाचे एक नाव विष्णू सहस्रनामाच्या बरोबरीचे आहे. म्हणजे श्री शंकरांनी पार्वतीला सांगितलेले आहे की श्रीरामचंद्रांचे एक नाव विष्णू सहस्रनामाच्या बरोबरीचे आहे. याप्रमाणे ज्ञानसंपन्न बुधकौशिक ऋषींनी रचिलेले श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्ण झाले. हे स्तोत्र श्री सीतारामचंद्राला अर्पण असो.